अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. वर्षात 12 ते 13 महाशिवरात्री येतात. त्यामध्ये माघ महिन्यामध्ये येणारी जी महाशिवरात्री आहे ती विशेष महत्त्वाची असते. हा महाशिवरात्रीचा जो सण आहे तो अगदी जल्लोषात आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. महादेवांच्या भक्तांसाठी हा खूप मोठा सण असतो. महाशिवरात्री म्हटलं की या दिवशी महादेवांच्या विविध सेवा केल्या जातात. म्हणजे जसं की महादेवांच्या शिवलिंगावरती अभिषेक करणं, दान करणं, पारायण करणं, महादेवांच्या मंत्राचा जप करणं. म्हणजे जसं की शिवलीलामृत या अमृतासमान ग्रंथाचं पारायण केलं जातं, रुद्राध्यायाचं पठण केलं जातं, रुद्राभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचे जे अतिशय प्रभावी असे मंत्र आहेत त्या मंत्राचं नामस्मरण केलं जातं. महाशिवरात्री म्हणजे महादेव आणि पार्वती माता यांच्या मिलनाचे जे कथा आहे, जे पर्व आहे, हे त्या दिवशी आपण ऐकत असतो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला शिवरात्री येत असते. माघ महिन्यामध्ये येणारी कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला ही जी शिवरात्री असते ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वती माता यांचा विवाह झाला होता. त्यामुळे या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी महादेवांच्या विविध रूपांची आणि पार्वती मातेची पूजा केली जाते. यंदा 26 फेब्रुवारी 2025 या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री तिथी प्रारंभ 26 फेब्रुवारी 2025 सकाळी 11:08 सुरू होणार आहे आणि महाशिवरात्री समाप्ती 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 होणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 26 फेब्रुवारी रोजीच आपल्याला महाशिवरात्री साजरी करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवरात्रीची किंवा महादेवांच्या शिवलिंगाची पार्वती मातेची पूजा करण्याचा एक शुभ मुहूर्त असतो. तर तो शुभ मुहूर्त 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:09 सुरू होणार आहे. तर तो 12:59 असणार आहे. महाशिवरात्रीची पूजा ही 4 प्रहरामध्ये केली जाते आणि ते 4 प्रहर विशेष असे महत्त्वाचे असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये मातीचं शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणारं जे शिवलिंग आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊनही पूजा करू शकता आणि घरामध्ये असणाऱ्या शिवलिंगाचीही पूजा करू शकता. शिवलिंग तुम्हाला ताम्हनामध्ये घेऊन त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. त्याच्यावरती तुम्ही गाईचं दूध घेऊन, पाणी घेऊन किंवा पंचामृत घेऊन अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा शिवलिंगाला अभिषेक करून ते शिवलिंग स्थापन करायचं आहे. शिवलिंग स्थापन केल्यानंतर शिवलिंगावरती अक्षता वाहायच्या आहेत. शिवलिंगावरती तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे, बेलपत्र वाहायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणाचा पाठ केला जातो आणि महामृत्युंजय या मंत्राचा जप केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण केलं जातं. या दिवशी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा तुम्ही शिवलीलामृतमधील 11वा अध्याय म्हणजे ज्याला रुद्र अध्याय म्हटलं जातं तो अध्याय पठण करू शकता. शिव महात्म्य, शिवस्तुती याचंही तुम्ही पठण करू शकता. या सेवा तुम्ही दिवसभरात करू शकता किंवा सर्वात सोपं आणि अतिशय प्रभावी असा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकता. दिवसभर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय एवढा मंत्र जप जरी केला तरी महादेवांचा आशीर्वाद, पार्वती मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. दिवसभर तुम्ही या मंत्राचा नामस्मरण करा, जप करा किंवा 1 माळ, 11 माळी असं तुम्ही तुमच्या यथाशक्ती सेवा करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो आणि हा उपवास त्याच दिवशी न सोडता दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आवर्जून महादेवाच्या शिवलिंगावरती 108 बेलपत्र वाहू शकता. म्हणजे महादेवांची सेवा करायचं म्हटलं तर अगदी तुम्ही 1 लोटा पाणी जरी महादेवांना अर्पण केलं तरीसुद्धा महादेव प्रसन्न होतात. कारण सर्वांनाच माहिती आहे की महादेव हे भोले बाबा आहेत की ते भक्तांच्या साध्या भोळ्या सेवेवरती फक्त 1 लोटा जल अर्पण करणाऱ्यांवरती सुद्धा प्रसन्न होतात. इतकी महादेवांची सेवा करणं सोपं आहे. तर या महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा महादेवांची, पार्वती मातेची सेवा करा, आशीर्वाद प्राप्त करा, तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.